मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये परत आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज 6वा दिवस आहे। तुम्ही इथे बघू शकता की अंतरवाली सराटीमध्ये जे लोक आहे इथे रडत पण आहे आणि सध्या आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्यासोबत बोलून घेऊया। तुम्ही मीडियावाले काय करीत नाही, तुम्ही नुसतं आमच्या घेतात पुढे घेतात, काय करता तुम्ही? काय करू शकत नाही, तुम्ही काय करीत नाही। काय केलं तुम्ही किती दिवस, एवढे दिवस काय केलं तुम्ही? 6 महिने झाले, 6 महिने 6 महिने तुम्ही काय करता? झोपा घेतात काय इथे येऊन दादा समोर बसून? दादाला आमच्या काय होऊ द्या, तुमच्या मीडियावाल्याचं बी सरकारचं बी आम्ही बघतो। मी खासगी बाई आहे, मी काय मला कुठलं ज्ञान नाही कुठल्या गोष्टीचं, पण मी ह्याचा निर्णय मला जगायची गरज नाही, मी मारू शकते त्या लोकांना। एका फक्त दादाने आम्हाला आव्हान करावा, दादा एका शब्दामुळे आम्ही अडकलो। दादा जर म्हणले का नाही आम्ही ह्या माणसाला करा, आम्ही त्याला जीव मारू शकतो, कारण आम्हाला जगायची आवाज नाही। आम्हाला जगायचं नाही, आम्हाला मरायचंय। सरकार काय तुम्हाला काय वाटते की सरकार आरक्षण देणार का नाही? त्याला देवाच लागेल, का आरक्षण देणार नाही? आमच्या हक्काचं आहे ते, कोणत्या बापाचं नाही, आमच्या हक्काचं आहे ते। का देणार नाही ते, का देणार नाही? त्याला द्यावा लागेल। मी खासगी बाई आहे, मला काय कुठलं ज्ञान नाही गोष्टीचं, पण आमच्या हक्काचं मागतो आम्ही, काय कोणत्या बापाचं मागत नाही। आमच्या बापाचं आहे। आणि जर मी तुम्हाला आणखीन बी सांगते, जर माझ्या भावाला काही झालं तर मी एकाकाचं मी स्वतः जाऊन तलवारीने मारू शकते, मी स्वतः मारते। मला जगायचं नाही, मला माझ्या भावाचं जगायचंय, मला जगायचं नाही। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगते, इतके चाकरवाडून आलेली मी, मला काही गरज नाही जगण्याची। मला लेकरं सगळं झालेलं आहे, माझ्या लेकरं सगळं झालेलं आहे। मला फक्त आरक्षण पाहिजे। माझे लेकरं शिकलेत तरी पण त्यांना कुठल्या नोकऱ्या नाहीत। ह्या नोकरीसाठी आम्ही काय बी होऊ द्या, पण आमच्या दादाला जर काही झालं तुम्हाला मी सांगते तर आम्ही सरकार सोडणार नाहीत। आम्हाला सरकार एक मारून जीव मारून टाकून सरकारला काय मला सांगा, सरकार 5 महिने झालेले आहे, सरकार फक्त आश्वासन देत आहे, त्याचं म्हणणं आहे लोकांचं। हे सरकार गेंड्याच्या कातड्याचं आहे। 96च्या काळापासून आमचा लढा चालू आहे, पण आज मनोज दादा असे शूरवीर आम्हाला मराठा समाजामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण लावलेलं आहे। तर त्यासाठी एवढ्या सरकारने चॉकलेट द्यायचं, प्रत्येक वेळेला नादी लावायचं, प्रत्येक वेळेला चॉकलेट द्यायचं, नादी लावायचं, हे लढा आता थांबवायला पाहिजे। मराठा समाज काही एवढा वेडा नाहीये राहिलेला, फक्त आम्हाला मनोज दादाला चांगलं करायचंय आम्हाला, आणि त्याच्यानंतर आम्हाला आरक्षण आम्ही घेऊनच दाखवू, आमचा हक्क आहे। ताई, तुमचे काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, तुम्ही रडत पण आहे मनोज दादासाठी। म्हणजे या ठिकाणी अशी म्हणजे हे आहे की आमचा योद्धा आमच्यात राहतो का नाही राहतो हे आम्हाला खूप म्हणजे भीती वाटली। शिंदे साहेब, तुम्ही घोषणा केली, बरं तुम्ही झोपलेत का? तुमच्यामध्ये एवढी पण माणुसकी जागी होत नाही की तुमचा एक फोन येत नाही? तुम्ही एवढे कठोर कोणाच्या सांगण्यावरून झालात? ज्या दिवशी शिंदे साहेब तुम्ही एकटे येऊन तिथं घोषणा करत होतात आणि अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघंही जेव्हा तिथे आले नाहीत घोषणा कराय, तेव्हाच मला त्या दिवशी तुमच्याबद्दल शंका निर्माण झाली की ही फक्त खेळी आहे माझ्या भावासोबत, कारण श्रेय घेण्यासाठी ते दोघं जण अगोदर पुढे आले असते। हे फक्त तुमचा गेम होता, तुमचं फक्त या ठिकाणी फसवण्याची तुमची ती उक्ती होती। पण शिंदे साहेब, तुम्ही एवढे का कठोर झालात? तुमचा एक फोन का बरं नाही? तुम्ही हे मीडियावर बघत नाहीत का? माझा भाऊ आज मान टाकून देतोय, माझा भाऊ काल 4 शब्द बोलल्यानंतर त्यांची मान खाली गळून गेली। साहेब, माझा भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी हातात हात धरून म्हणला की या ठिकाणी तुमचं माझं वैर संपलं, थोडी माणुसकी जागी करा, थोडं तुमच्या मधली माणुसकी जागी करा, थोडी नीतिमत्ता जागी करा। तुम्ही 4 कुत्र्याचं ऐकू नका साहेब, तुम्ही रक्ताचे आहेत असा आम्हाला आता सुद्धा विश्वास वाटते। आम्ही तर दुसऱ्या नालायकावर विश्वास करत नाही, पण जिथे कुठे तुम्ही आहेत तिथे तात्काळ अंमलबजावणी करा, तात्काळ बैठक घ्या। तुम्हाला आरक्षण चुकणार नाही, का चुकणार नाही? अख्खं गॅजेट म्हणजे आमच्या नोंदीचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणी रोखू शकत नाही। 60 लाखाच्या जवळपास आमच्या नोंदी सापडल्यात, त्याच्यामुळे कुठलाही नेता, कुठलाही खासदार, आमदार हे रोखू शकत नाही। हे आज ना उद्या होईल। पण शिंदे साहेब, जिथं कुठं तुम्ही आहेत, जिथं कोणत्या पार्टीत असाल, कोणत्या राजकीय घडामोडीत असाल, किंवा कोणत्या लग्न कार्यात असाल, किंवा कुठं खात बसला असाल, ताबडतोब तुम्ही जाग्यावर या, ताबडतोब पुण्याला अधिवेशन घ्या 1 घंटा। अहो शिंदे साहेब, तुम्ही अर्ध्या रात्री तुमचं सरकार बदलू शकता। लोक उठून ब्रश करत नाहीत, त्यावेळेस तुम्ही शपथविधी घेता, तुम्ही रात्रभर हे नाटक करता, मग अख्ख्या 5 कोटी मराठ्याचा योद्धा इथे धारातीर्थी पडत आहे। तुमची नीतिमत्ता का जागी होत नाही हो? तुम्ही एवढा कठोर कशामुळे झालात? म्हणजे तुम्ही आमचे शत्रू आहेत का? तुम्ही या ठिकाणी हे सिद्ध होतंय शिंदे साहेब,
जसं मेटे साहेबाचा घात केलाय, जसं षडयंत्र रचून मेटे साहेबाचा घात केलाय, त्या पद्धतीनं तुम्ही मनोज भाऊला संपण्याचं तुमचं षडयंत्र आहे. कारण का तुम्ही घोषणा केली, तुम्ही अंमलात का आणत नाही? तुम्हाला उद्या पण अंमलात आणायचंय ना, मग तुम्ही काय आमचा माणूस मेल्यावर अंमलात आणणार आहेत का? बरं ते जाऊ द्या, तुमचा एक फोन कस काय नाही हो? तुम्ही कोणाचा ऐकून फोन करत नाही. शिंदे साहेब, माझी अजूनही तुम्हाला अर्थ हा काय हे विनंती आहे, जिथं कुठे आहे तिथं ताबडतोब तुम्ही मीटिंग लावा, ताबडतोब अध्यादेश काढा आणि माझ्या भावाला वाचवा. काही मला सांगा, मुख्यमंत्री यांनी हे पण म्हटलं होतं की आम्ही टिकणारा आरक्षण देणार आणि त्याला वेळ पण लागणार, आणि त्यांनी महाराजांची पण शपथ घेतली. हा, मुख्यमंत्री साहेबांनी महाराजांची शपथ घेतली, पण किती वेळ लागून द्यायचा सांगा ना? अजून किती? आता बोलले होते ते 14-15 तारखेपर्यंत देतो, आता परत त्यांनी पुढे तारखा वाढवल्या. का तारखा वाढवल्या? कधी? अहो, आम्हाला आरक्षण पेक्षा आमचा माणूस महत्वाचा आहे. कारण आम्हाला माहिती आहे, कारण मी ह्या माणसांसोबत, मी दादांसोबत 6 वर्षापासून त्यांच्या संघटनेत काम करते. मी त्यांना जवळून ओळखले, कारण दादा एक असा माणूस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरं कोण नाव असेल तर दादांचं असेल, आणि त्यांच्यानंतर जर उभा कोणत्या मराठ्यांच्या ताकदच नाही कोण उभं राहील. म्हणून आम्हाला फक्त आमच्या दादांना, मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आजच्या आज निर्णय द्या आणि आमच्या दादांना व्यवस्थित घरी पाठवा. एवढंच माझं विनंती आहे, बाकी काही नाहीये. आज 6वा दिवस आहे आणि ते दादाची जे तब्येत आहे ते खूप खालवलेली आहे. दादानी आमची इच्छा आहे, पाणी प्यावा, जेवण करावा, थोडंसं जेवावा आणि खाऊन पिऊन लढत राहावा. आपण सरकारला खूप लढू आणि खूप आपलं आरक्षण पण मिळू आणि चाकरवाडीच्या माऊली दादाचा अंश आहे दादाच्यात, म्हणून इतक्यापर्यंत लढत येते. पोहोचू शकले. ह्यांना दादाची साथ आहे, माऊली दादाची साथ आहे, पांडुरंगाच्या पंढरीच्या साथ आहे, समध्या अख्ख्या देवाची, माय बहिणीची आणि मराठवाड्याची पण समध्या अख्ख्या साथ आहे. आणि ह्यांनी खाऊन पिऊन लढत राहावा. ह्यांच्या सोबत आम्ही बाईला बाई देऊन लढू आणि आम्ही आरक्षण घेऊ. पण दादा तुम्ही चांगला व्हावा एवढी आमची विनंती. तुम्हाला जर काही झालं तर आम्ही काय करणार दादा सांगा? आम्ही त्यांच्या घरात घुसू त्यांना मारू. आम्हाला जगायची गरज नाही, काही पण करायची गरज नाही दादा. तुम्ही फक्त एक घोट पाण्याचा प्या, 4 घास खा, तुमची तब्येत सांभाळावा दादा. तुम्हाला माऊली दादाची खूप साथ आहे. आम्ही चाकरवाडीहून इथं आलो, तुम्ही खायची इच्छा आहे आमची. आपल्या सोबत अजून काही पुरुष मंडळी पण आहे. दादा, मला सांगा, तुमच्या डोळ्यामध्ये पण आसू आलेले आहे. हॅलो. हो, काय सांगाल? दादांना थोडं पाणी आणि जेवण करावे हीच आमची इच्छा आहे. इथे तुम्ही बघू शकतात की अंतरवाली सराटीमध्ये खूप लोक इथे येत आहे, वेगवेगळे भागातून इथे लोक येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की दादा जे 6 दिवसापासून आंदोलनावर बसलेले आहे, उपोषण करत आहे, त्यांनी सलाईन पण घेत नाही, उपचार पण घेत नाही. अजून आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलून घेऊया. दादा, कुठून आले तुम्ही? किनगाव. काय सध्या काय इथे अंतरवालीमध्ये? अंतरमध्ये काय साहेबांना उपोषण सोडायला पाहिजे सध्याच्या काळात. साहेबाची गरज आहे आम्हाला. इथे काही लोक रडत पण आहे. हो ना, मग भावनिक झाले ना लोक पूर्ण. काय बरं? ते पाटीलच जगायला पाहिजे ना. मुख्यमंत्रीचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षण देणार, परंतु वेळ लागेल आणि टिकणारं आरक्षण देणार, त्याचं म्हणणं आहे. हो ना. हॅलो. हो, एका दिवसात काही करू शकतं सरकार. 2 वेळी मुख्यमंत्री यांनी स्वतः अनशन जे होतं ते ब्रेक केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण देणारच आहे, परंतु मुख्यमंत्रीसुद्धा हे लांबीत आहे आणि खोटी आश्वासनं देऊन शासन या मराठा समाजाला वेठीस धरीत आहे. आणि हे जे आरक्षण लांबत आहे तर ह्या शासनामुळेच लांबत आहे. आणि शासनाने मनावर घेतलं तर एका दिवसातसुद्धा आरक्षण मिळू शकतं. कोणती बैठक किंवा मंत्रिमंडळाची बैठक, कोणतेही निर्णय ते एका दिवसात घेतात आणि आरक्षणालाच काम लांबवितात आणि म्हणतात टिकणारं आरक्षण. असे का 2-2 वर्ष आणि 1-1 वर्ष आरक्षणाची चर्चा चालते का? ही का काय लक्ष देतात हे? आणि यांना एकच आहे की मराठा समाजाला संपून टाकायचं आहे. अशा स्थितीत हे सगळं शासन करीत आहे. तरी सध्या आपल्यासोबत अजून काही लोक आहे. मला सांगा, कुठून आले तुम्ही?
छत्रपती संभाजीनगरहून आलो मी. मनोज जरांगे पाटील वर काही लोक जे आहे ते आरोप करत आहे. आरोप प्रत्यारोप आम्हाला माहिती नाही. आम्हाला आमच्या पाटलाला वाचवण्याची गरज आहे. आम्हाला जर पाटील नेतृत्व मिळालेले जे आहेत त्यांना वाचवण्याची खूप गरज आहे. कारण की हे सरकार जाणून बुजून पाटलाला उपासमार करत आहे. दादांना काही जर झालं तर त्यांना मुद्दामून उद्रेक करण्यासाठी ते दादांना एवढा त्रास देत आहे. दादा नारायण राणे म्हणतात की आमच्या जे मराठा आहे ते वेगळं आहे आणि मनोज जरांगे पाटीलचे मराठा वेगळं आहे. अहो सर्व मराठा एकच आहे. तो मराठा नाही आहे. जो मराठा नाही म्हणून दाखवत ना स्वतःला की तो मराठा नाही आहे. हे सगळे मराठाच आहेत ना. आम्ही आमच्या बांधू भावंडासोबत त्यांच्यासोबत पण आम्ही उभा राहू ना. आमच्या वेळेस आमची वेळ आली तर तुम्ही आमच्या वेळेस वेळ काढून घेताय. तुमची राजकारणी पोळी भाजण्यासाठी असं बोलत आहात तुम्ही कुणाचं तरी ऐकून. मला सांगा, ते काही मराठा बांधव आहे इथे येत आहे, पण मनोज जरांगे पाटील काय ऐकत नाही लोकांचं. नाही, पाटलांचं बरोबर आहे, पण सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि आरक्षण जाहीर करावं. कारण आता संयम सुटत चाललेला आहे सगळ्यांचा संयम सुटत चाललेला आहे. सरकारने लवकरात लवकर याच्यावर विचार करावा. ते उपचार घेत नाही. पाटील कोणाचंच ऐकत नाही, आमचं सुद्धा ऐकत नाही आणि सरकारचं सुद्धा ऐकत. सरकारने तातडीनं निर्णय घ्यावा आरक्षणावर. दादा मला सांगा, कुठून आले तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर. काय इथे खूप गर्दी पण आहे, पाटील लोकांचं ऐकत नाही, जेव्हा ते काही पाणी पण पित नाही. त्यांचं कसं आहे, ते आमचं सुद्धा ऐकत नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्यांचं ऐकणं म्हणजे मुश्किलच आहे. हे शिंदेनी काय तर ते लवकर निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं, शिवाजी महाराजांनी शपथ घेतो म्हणे आम्हाला खोटे आश्वासन दिले त्यांनी. आता आमचा जीव आता हे झाला असं लगे, आम्ही त्याला आता म्हणजे सोडण्याचे हे नाही. मग ताई मला सांगा, खूप दिवसापासून तुम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहे आणि सरकार आश्वासन देत आहे असं म्हणणं आहे लोकांचं. मग ते काही चुकीचं नाही ना. आमचे मराठा बांधव काही चुकीचे बोलत नाही. सरकार खरंच नुसतं आश्वासन देते, निर्णय घ्यायला टाळाटाळ करत आहे. आता 15 तारखेला अधिवेशनाचं बोलले होते अगोदर. आता त्यांनी म्हणजे जसं काही मुद्दा म्हणून आमच्या दादाच्या जखमीवर जसं काही मीठ चोळण्यासारखं काम करत आहे. त्यांना अवस्था दिसत आहे, तिथून बघत येते रोज की काय काय चालू आहे, काय काय नाही चालू आहे. तरी देखील त्यांना इथं येऊन त्यांचा एक प्रतिनिधी पाठवून उपोषण सोडायला ते सांगत नाही आहे. माझी कळकळीची विनंती सरकारला, आता तरी जागा व्हा, आता तरी आमच्या दादाच्याकडे येऊन बघा. इथं नारायण राणे यांनी ॲडव्होकेट सदावर्ते आरोप करत आहे दादावर. हे बघा दादा, पहिली गोष्ट मला त्यांच्याबद्दल बोलणं एक म्हणजे व्यर्थ वाटतंय. माझ्या मते आमचं सध्या टाईम आणि आमचं जे ध्यान आहे आमचं सगळं मराठा बांधवाचं आणि माता भगिनींचं ते पूर्णपणे आमच्या सोन्यासारख्या माणसावर आहे. आणि आमच्या माणसाचं जरा माती व्हायला जर लागली ना तर आम्ही पण चूप बसणार नाही. कारण की इतक्या दिवसानंतर, जवळजवळ 70-75 वर्षानंतर असा ढाण्या वाघ जन्माला आलेला आहे आमच्या या मातीमध्ये. त्याच्यामुळं आम्हाला त्यांची खूप काळजी आहे. आणि मला दादाला पण विनंती करायची की दादा तुम्ही पण आहे ना तुमची तब्येत चांगली ठेवून आपण सगळे लढू, आम्ही आहे ना तुमचे सगळे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री यांनी स्वतः म्हटलं होतं की, आणि त्यांनी शिवाजी महाराजांची पण शपथ घेतली होती. हो ना, सगळ्यांना माहिती आहे ना, बांधवांना आमच्या दादाला पण माहिती आहे. त्यांनी शिवाजी महाराज शपथ घातली ती आणि पहिले थोडं त्यांनी ऐकलं. पण माझं परत तीच विनंती आहे की आता हे एवढंसं 90% तुम्ही ऐकलेलं आहे, आता 10%साठी दादाला परेशान करू नका. आणि हे काही आम्ही मागत नाही, हा आमचा अधिकार आहे. पहिली गोष्ट हे जाणून घ्या. आणि पहिली गोष्ट मी स्वतः एक कुणबी सर्टिफाईड आहे, माझ्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आहे. तरी देखील मी दादासोबत 6 महिन्यापासून दादाच्या पाठीशी आम्ही सगळ्या माता भगिनी उभ्या आहोत. म्हणजे असं त्या काळात पण शिवाजी महाराज 18 पगड जाती घेऊन चालले होते आणि दादा देखील 18 पगड जाती घेऊन चाललेले. आम्ही जेव्हा बाराबाबळीला मुक्कामी होतो, जेव्हा मुंबईला दादासोबत गेलो तर तिथं बघितलं की आमची सोय अक्षरशः मदरसामध्ये मुस्लिम बांधवांनी स्पेशल लेडीजला मदरसा दिला होता त्यांचा. म्हणजे ही समाजाची एकी बघून आम्हाला तरी वाटतं, कोणी म्हणतं कुणबीतून देऊ नका, कोणी म्हणतं याच्यातून देऊ नका. हे काही देऊ नका म्हणजे काय, आम्ही काही मागतोय, ते आमचा अधिकार आहे, आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही. ताई मला सांगा, आज 6वा दिवस आहे, इथे रोज लोक पण जे आहे रडत आहे. रडायसारखंच आहे, कारण की आज आपण जर 1 तास बी नाही पाणी पिलं तर आपल्याला कसं होतं. आज उन्हाळा आहे, दादा आज 6वा दिवस उगवला आहे, पाण्याचं म्हणजे काहीच नाही आहे दादाला. तर आम्हाला अशी तळमळ आहे, आम्हाला 1 मिनटं इथून जाऊ वाटाणं नाही आहे. पण सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आता म्हणजे खूपच त्यांनी हे आमची परीक्षा बघितल्यासारखीच बघितली मराठा लोकांची त्यांनी. आणि 15 तारखेला अधिवेशन बोलवणार होते, आता म्हणते 20 तारखेला. मग आमच्या माणसाने 10 दिवस उपाशी राहायचं का? उपवास करायचा का 10 दिवस?
आज 6वा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ पण आलं नाही इथे. शिष्टमंडळाने त्यांनी यायला पाहिजे लवकरात लवकर. सरकार असं निर्दयी इतकं का झालं आम्हाला कळलं नाही झालं. सरकार आमच्या मराठ्यांकडे लक्ष का देत नाहीये? निर्दयी इतकं कसं झालं सरकार? कारण की त्यांना आमचा माणूस दिसत नाही का? जर आमच्या दादाला जर काही झालं तर आम्ही माता भगिनी आता इथून मागत आम्ही दादासोबत मुंबईला त्या दिवशी पण गेलतो, पण आता तरी आम्ही थोड्या प्रमाणात महिला गेलतो. आता टोटल महिला आम्ही घराच्या बाहेर निघणार आहेत आणि आम्ही मुंबईला उसळणार आहेत. हे आहे अंतरवाली सराटीमध्ये आलेले लोक आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकार काय लक्ष देत नाही मराठा समाजाकडे. इसरार चिश्ती, मुंबई तक, अंतरवाली सराठी.